नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो। आता पुढे असं काही ऐकलं तरी धक्का बसू देऊ नका। सी विंग सोसायटीचे अध्यक्ष शरद पवार, पार्किंग कमिटीचे प्रमुख शरद पवार, सण उत्सव प्रमुख शरद पवार आणि खाली छोट्या अक्षरात बिनविरोध निवड बरं का। लोक 2 सेकंद थांबतील, एकमेकांकडे बघतील आणि म्हणतील, अरे हे तर आधीच ठरलेलं होतं। कारण आता गोष्ट फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे। जिथे जिथे पद आहे तिथे तिथे एक नाव हमखास दिसतं, शरद पवार, आणि तेही शक्यतो बिनविरोध। आणि म्हणूनच शरद पवारांना सत्तेचा मोह सुटत नाही हे वाक्य आता फक्त टोमणं राहिलेलं नाही आहे, तर हळूहळू सिद्ध होत चाललेलं वास्तव वाटायला लागलंय। कारण ताज्या बातमीकडे बघा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार बिनविरोध निवड। ऐकायला छान, वाचायला प्रभावी, पण जरा खोलात गेलं की प्रश्न उभे राहतात। निवडणूक झाली पण लढत नाही, पदे भरली पण स्पर्धा नाही, लोकशाही आहे म्हणायची पण पर्यायच नाही। म्हणजे सरळ सोप्या भाषेत खेळ सुरू होण्याआधीच विजेता ठरलेला असतो। ही एखाद्या छोट्या संस्थेची गोष्ट नाही आहे, ही त्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची गोष्ट आहे, ज्याने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे, ज्याचं नाव घेतलं की ज्ञान, परंपरा आणि विचारांची देवाणघेवाण आठवते। पण आज तिथे चर्चेत काय आहे? अध्यक्ष कोण झाले यापेक्षा ते कसे झाले। शरद पवार अध्यक्ष, 7 उपाध्यक्ष बिनविरोध, 15 कार्यकारिणी सदस्य बिनविरोध, म्हणजे संपूर्ण पॅनलच नो कॉम्पिटिशन झोन। इतकं परफेक्ट चित्र वास्तवात किती वेळा दिसतं। साध्या सोसायटीच्या निवडणुकीतसुद्धा 2 गट पडतात, वाद होतात, प्रचार होतो, आणि इथे तर मैदान आधीच साफ केल्यासारखं शांत। ही पहिली वेळ नाही, अपवादही नाही, हा सरळ पॅटर्न आहे। 3 दशके एकाच पदावर आणि प्रत्येक वेळी बिनविरोध। मग प्रश्न पडतो, विरोधकच नाही आहेत की विरोध उभाच राहू दिला जात नाही। लोकशाहीत बिनविरोध ही दुर्मिळ गोष्ट, पण इथे तीच सवय झाली आहे। निवडणूक नावाला पण स्पर्धाच नाही, म्हणूनच वाटतं ही खरी निवडणूक आहे की फक्त औपचारिक शिक्का। देशात बदलाची भाषा होते, नवीन नेतृत्वाची चर्चा होते, पण इथे अजूनही तेच नाव, तेच पद आणि तेच नियंत्रण। हे जुनं ते सोनं नाही तर जुनंच कायम असं वाटायला लागतं। आणि म्हणूनच सुरुवातीचं वाक्य पुन्हा डोक्यात घुमतं। शरद पवारांना सत्तेचा मोह सुटत नाही, कारण जिथे जिथे पद तिथे तिथे उपस्थिती आणि शक्यतो बिनविरोधच। मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सोसायटीची निवडणूक जाहीर होताच जणू कोणीतरी शिट्टी वाजवली आणि क्षणार्धात नवीन मेंबरची रांग लागली। काल्यापर्यंत ज्यांना या संस्थेचा पत्ता नव्हता, ज्यांनी कधी ग्रंथालयाची पायरी चढली नव्हती, ते अचानक कट्टर सदस्य बनले। आणि योगायोग असा आहे की या नव्या सदस्यांमध्ये पवार समर्थकांची संख्या जरा जास्तच उठून दिसते। आता इथेच लोक कुजबुजायला लागतात, ही सदस्यांची फी नेमकी कोणी भरली? कारण चर्चा अशी आहे की वर्गणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून भरली गेली म्हणे। अर्थात हे सगळं म्हणतात मध्ये येतं, पण राजकारणात म्हणतात आणि माहिती आहे यामध्ये फार वेळ लागत नाही। कारण शेवटी एकच, धूर तिथेच दिसतो जिथे आग असते। आणि सगळं इथेच थांबत नाही। एशियाटिक सोसायटीची निवडणूक अजून व्हायची आहे, पण तिथेही चित्र जवळजवळ तसंच आहे। अचानक सदस्य संख्या वाढते, नव्या चेहऱ्यांची एंट्री होते आणि पुन्हा तेच नाव पुढे येतं, पवार समर्थक। इतकंच काय, तिथेही वर्गणी कुणीतरी व्यवस्थित भरते की काय अशी शंका काही नाही येते। आणि मग लोक म्हणतात इथेही कोणाचा तरी अदृश्य हात काम करतोय। हे सगळं पाहिलं की गोष्ट स्पष्ट दिसते, ही निवडणूक नसते, ही आधीच आखलेली रणनीती असते। आधी सदस्य वाढवा, मग समीकरणं बसवा आणि शेवटी बिनविरोध निकाल लावा। म्हणजे निवडणूक होण्याआधीच तिचं भविष्य ठरलेलं असतं। हे थोडं पहिल्यांदा खेळाडू निवडा, मग सामना ठरवा आणि शेवटी ट्रॉफी स्वतःकडे ठेवा, असं नाही का वाटत? कारण साधा नियम आहे, जिथे नैसर्गिक स्पर्धा असते तिथे इतकी परफेक्ट एकतर्फी परिस्थिती क्वचित दिसते। पण इथे मात्र प्रत्येक वेळी सगळं अगदी सेट, अगदी सुरळीत, अगदी बिनविरोध। मग प्रश्न पडतो, ही लोकशाही की व्यवस्थापन? सदस्य स्वतः येतात की आणले जातात? वर्गणी स्वतः भरतात की भरून दिली जाते? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं योगायोग आहे की कुणाच्या तरी अदृश्य हाताची कमाल आहे? कारण एक गोष्ट नक्की, इतक्या वेळा, इतक्या ठिकाणी इतकं सगळं योगायोगानं घडत नाही। त्यामागे कोणीतरी खूप बारकाईने खेळ मांडत असतो आणि इथे तो खेळ दिसतोय, फक्त नाव घेतलं जात नाहीये। महापालिका हातातून गेली, स्थानिक स्वराज्य संस्थांवरची पकड सैल झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेचं केंद्र दूर गेलं। अशा वेळी काय होतं, साधा माणूस थोडा शांत बसतो, विचार करतो, पुढची दिशा ठरवतो। पण इथं चित्र उलटत दिसतंय। जिथे मोठी सत्ता गेली तिथे छोट्या छोट्या पदांमध्ये सत्ता शोधण्याची धडपड सुरू झाली का असा प्रश्न पडतो। कारण सरळ आहे, ज्याच्या हातात वर्षानुवर्ष सत्ता होती, निर्णय घेण्याची सवय होती, प्रत्येक ठिकाणी अंतिम शब्द चालायचा, त्या माणसाला अचानक सत्ता नाही ही परिस्थिती पचवणं सोपं नसतं। आणि मग सुरू होतो तोच खेळ, जिथे शक्य आहे तिथे पकड ठेवायची, मोठं गेलं तर छोटं का होईना पण अध्यक्षही पदवी मिळवायची। हे थोडं असं वाटतं, मोठं साम्राज्य हातातून निसटलं तर माणूस किल्ला तरी घट्ट पकडून ठेवतो,
कारण सत्ता ही फक्त खुर्ची नसते, ती सवय असते आणि सवयीचं व्यसन लागतं. आणि इथे तर ते व्यसन इतकं खोल गेलं आहे की महापालिका गेली, सत्ता गेली, तरी पद मात्र सोडायचं नाही आहे. आणि मग एक सगळं पाहताना एक टोचणारा प्रश्न उभा राहतो, ही सेवा आहे की सत्ता टिकवण्याची धडपड आहे? कारण जर खरंच लोकशाहीवर विश्वास असेल तर नवीन लोकांना संधी द्यायला काय हरकत आहे? की भीती हीच आहे, एकदा सोडलं तर परत मिळेल की नाही. म्हणून आता चित्र बसत दिसायला लागलंय, मोठ्या सत्तेचे दरवाजे बंद झाले तर लहान खिडक्या उघडून बसायचं. पण अध्यक्ष ही ओळख कायम ठेवायची. आणि म्हणूनच वाटतं अस्वस्थता ही फक्त राजकीय नाही, ती सत्तेच्या सवयीची आहे, जी काही केल्या सुटत नाहीये. अजित पवार राष्ट्रवादीत असताना घडलेला तो प्रसंग आठवा. शरद पवारांनी अचानक राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एका क्षणासाठी सगळ्यांना वाटलं, वा, आता खरंच पिढी बदल होणार, नवीन नेतृत्वाला संधी मिळणार. पण ही आशा फार काळ टिकली नाही. काही दिवसातच चित्र पालटलं. कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तो राजीनामा परत घेतला गेला. किती छान शब्द आहे ना, विनंती. राजकारणात हा शब्द बहुतेक वेळा स्ट्रिपचाच भाग असतो. आधी धक्का द्यायचा, मग भावनिक लाट उभी करायची आणि शेवटी जनतेच्या आग्रहास्तव परत यायचं. म्हणजे राजीनामा दिला पण खरंच सोडायचा होता आणि परत घेतला पण तेही लोकांच्या आग्रहामुळे. हे थोडं मी जातो पण दरवाजापाशी थांबण्यासारखं नाही आहे का? आणि सगळ्या नाट्यात सगळ्यात जास्त फटका कुणाला बसला माहिती आहे? तर अजित पवारांना. कारण त्या क्षणी अनेकांना वाटलं होतं आता नेतृत्व त्यांच्याकडे येईल, पक्षात स्पष्ट बदल होतील. पण शेवटी काय झालं? जुना कप्तानच मैदानात राहिला आणि नव्या खेळाडूला ड्रेसिंग रूममध्येच बसावं लागलं. हेच का ते पिढी बदलाचं राजकारण? एकीकडे नवीन नेतृत्वाची भाषा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात पद सोडायची वेळ आली की भावनिक ड्रामा करून परत खुर्चीत बसायचं. मग प्रश्न पडतो, तो राजीनामा खरंच होता का की फक्त एक राजकीय स्टंटबाजी होती? कारण शेवटी निष्कर्ष एकच, पद सोडायचं नाही, सत्ता हातातून जाऊ द्यायची नाही आणि परिस्थिती जरी बदलली तरी नियंत्रण मात्र कायम ठेवायचं. कारण इथे खेळ सरळ नाही आहे, इथे चाल असते आणि प्रत्येक चालीमागे एक उद्दिष्ट असतं, सत्ता कायम ठेवायची कोणत्याही परिस्थितीत. शरद पवारांना या वयात अध्यक्षपद सोडायचं नाही आणि खरं सांगायचं तर कुठलंच पद सोडायचं नाही. हा आता अपवाद राहिलेला नाही आहे, हीच ओळख बनली आहे. वर्षानुवर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर थोडं बाजूला व्हावं, नवीन लोकांना संधी द्यावी, ही साधी अपेक्षा असते. पण इथे चित्र अगदी उलटं दिसतं. खुर्ची बदलते, मंच बदलतो, संस्था बदलते, पण चेहरा तोच असतो. अजित पवारने जेव्हा मला डावललं जातं असं म्हटलं ते उगाच नव्हतं. कारण वारंवार एकच गोष्ट दिसते, संधी आली की नवीन चेहऱ्याला पुढे करायचं नाही तर स्वतःच मैदानात उतरायचं. मग ते पक्षाचं पद असो, संस्थेचं अध्यक्षपद असो किंवा राज्यसभेची उमेदवारी असो. राज्यसभेचा मुद्दाच घ्या, कितीतरी तरुण सक्षम नवीन चेहरे वाट पाहत असतात एखाद्या संधीची. त्या मंचावर नवीन विचार, नवीन ऊर्जा, नवीन पिढीचं प्रतिनिधित्व जावं अशी अपेक्षा असते. पण शेवटी तिकीट कुणाला मिळतं? पुन्हा तेच नाव, शरद पवार. म्हणजे संदेश काय जातो, रांग लावा, काम करा, पण शेवटी मीच जाणार. हे थोडं शर्यत सगळ्यांसाठी, पण ट्रॉफी माझीच असं नाही का? मुंबई क्रिकेट असो, BCCI असो किंवा ICC, तिथेही चित्र काही वेगळं नाही. शरद पवार निवडून येतात आणि पुढे काय होतं? पवारचा लाडका नातू रोहित, तोही त्याच वाटेवर. महाराष्ट्र क्रिकेटमध्ये तर सरळ समीकरण, आधी आपलेच लोक सदस्य करा आणि मग निवडणूक जिंका. आणि खरे क्रिकेट खेळणारे ते मात्र बाहेरच उभे. कबड्डी, खो खो, कुस्ती अशा मातीतल्या खेळांना पवारांनी नक्कीच पाठिंबा दिला. पण त्या संघटनांवरची पकड मात्र कधीच सैल होऊ दिली नाही. त्यामुळे तिथेही दुसऱ्या कोणाची डाळ शिजणं जवळजवळ अशक्यच राहिलं. कारण जर प्रत्येक वेळी निर्णय असा असेल की महत्त्वाचं पद स्वतःकडे ठेवायचं, तर मग नवीन लोकांनी राजकारणात यायचं तरी का? फक्त टाळ्या वाजवायला, फक्त पाठिंबा द्यायला? आणि इथेच सगळ्यात मोठा विरोधाभास दिसतो. एकीकडे तरुणांना संधी द्यायला हवी असं बोलायचं आणि दुसरीकडे प्रत्येक मोठ्या संधीवर स्वतःच शिक्का मारायचा. मग अजित पवारांनी जे म्हटलं होतं ते चुकीचं कसं म्हणायचं? डावळलं जातंय हे त्यांना वाटलं नाही, ते त्यांनी अनुभवलं होतं. कारण जर प्रत्येक वेळी दरवाजा उघडायची वेळ आली आणि तोच दरवाजा पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तींसाठी राखून ठेवला गेला तर बाकीच्यासाठी तो दरवाजा कधी उघडणार? आणि म्हणूनच आज प्रश्न व्यक्तीचा नाहीये तर वृत्तीचा आहे. कारण इथे चित्र स्पष्ट दिसतंय, सोडायचं नाही, द्यायचं नाही आणि शक्य असेल ते सगळं स्वतःकडे ठेवायचं. एकीकडे सतत प्रश्न विचारला जातो, मोदी कधी निवृत्त होणार? राजकारणात वय, मर्यादा, निवृत्ती यावर मोठमोठ्या चर्चा होतात. पण दुसरीकडे स्वतःकडे बघायची वेळ आली की चित्र अगदी उलट दिसतं. कारण इथे तर स्थिती अशी आहे, कुठलंही पद सोडायचं नाही, निवडणूक चुकवायची नाही आणि निवडणूक लढवायची आहे ती तर बिनविरोध हवी. आणि गंमत म्हणजे दुसऱ्यांना विचारायचं तुम्ही कधी बाजूला होणार, पण स्वतः मात्र प्रत्येक स्तरावर आपले नाव आघाडीवर ठेवणार. हे थोडं इतरांना नियम आणि स्वतःसाठी अपवाद असं म्हणावं का वाटत? कारण जर खरंच निवृत्ती, बदल, पिढी बदल यावर विश्वास असेल तर तो स्वतःपासून सुरू व्हायला नको का? शेवटी एकच, ही निवडणूक फक्त ग्रंथसंग्रहाची होती, पण पुन्हा एकदा नाव तेच, शरद पवार.
म्हणजे प्रश्न पदाचा नाही आहे, तर प्रत्येक ठिकाणी उपस्थिती ठेवण्याच्या वृत्तीचा आहे. कारण इथेही तेच चित्र, स्पर्धा नाही आणि शेवटी विजय मात्र ठरलेलाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, न्यूज डंकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.